ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी. तर चला सुरुवात करू एक नवीन रेसिपीसाठी. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे. तर फ्रेंड्स, आपण आज बनवणार आहोत फक्त 15 मिनिटात तयार होणारी कारल्याची चविष्ट भाजी. ही भाजी खूप हेल्दी आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम कारले छान कट करून आतून त्याचा बी काढून घ्यायचे. छान असे 2 भाग करून तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही कट करू शकता, पण तुम्ही ह्याप्रमाणे नक्की ट्राय करा. छान असे कारल्याचे 2 भाग करून घ्यायचे. मीडियम साईजची कारले घ्यायचे. ही कारले स्वच्छ धुवून लांब कापून घ्यायची. त्यावर हळद मीठ टाकून 5 मिनिट आपण ठेवून देऊया. यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो. मीनवाईल साईडला आपण एक कढई गॅसवर गरम करायला ठेवूया. त्यात थोडंसं तेल घालूया. याच्यात छान असं मीठ आणि हळद लावून ठेवूया. काही खास टिप्स आहे. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी मीठ लावून 5 ते 10 मिनिटं ठेवणे खूप उपयोगी आहे. कुरकुरीत भाजी हवी असेल तर झाकण न लावता थोडा वेळ परतवा. चव वाढवण्यासाठी शेंगदाणा कूट किंवा कांदा देखील घालू शकतात. आणि अजून काही खास टिप्स सांगते. कारल्या कापल्यानंतर त्यावर मीठ, थोडासा लिंबाचा रस लावून 10 मिनिटं ठेवले तर कडूपणा अजून कमी होतो. कारल्याची पातळ स्लाईस केल्यास भाजी पटकन शिजते आणि जास्त कुरकुरीत होते. भाजी करताना एक बारीक चिरलेला कांदा घातल्यास चव खूप छान लागते. शेवटी 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकल्यास भाजीला छान टेक्स्चर येते. ह्या मी टिप्स सांगत आहे. थोडा गूळ आणि चिंचपाणी घातल्यास भाजीला आंबट गोड टेस्ट येते. जास्त तेल नको. कारलं आधीच थोडंसं तेल सोडतं, त्यामुळे जास्त तेल टाकू नका. कुरकुरीत भाजीसाठी शेवटच्या 2 मिनिटांनी झाकण काढून मध्यम आचेवर परतवा. मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कढई आपण गरम होण्यास ठेवली आहे. त्यामध्ये आपण तेल टाकूया. वेगळी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि ह्याप्रमाणे भाजी नक्की ट्राय करा. हळद आणि मीठ लावून ठेवलेले कारले आपण याच्यामध्ये छान असे परतून घेणार आहोत. खूप छान टेस्ट येते. नक्की ट्राय करून बघा. छान असे हे शॅलो फ्राय करून घेऊया, परतून घेऊया. तर छान एक टेक्स्चर येतो आणि चवीला अगदी छान लागतात. तुम्ही फक्त मीठ आणि हळद लावूनही कारले असे शॅलो फ्राय करून खाऊ शकतात. टेस्ट अगदी छान येते. 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे ही. छान असं कारल्याने त्याचंही छान असं तेल सोडलेलं आहे. वाफेवरती छान शिजतात. मिनिटानं आपण मसाल्याची तयारी करूया. कांदा बारीक चिरलेला, खोबरं घेऊया किसलेलं, थोडासा टेचलेला लसूण, मसालाही जास्त नाही आहे, थोडासा आहे अगदी, आणि कोथिंबीर घेऊया थोडीशी. ते छान असं पेस्ट करून घ्यायची. दरदरीत तळून घ्यायचं. हे बघा, छान असं आपले कारलं शिजलं आहे. मसाला यूज करण्यासाठी गोडा मसाल्याऐवजी किचन किंग मसाला किंवा गरम मसाला देखील वापरू शकतात. छान टेस्ट येते. ही भाजी लंच बॉक्ससाठी पोळी, भाकरी किंवा डाळ भात सोबत खूप छान लागते. हे छान असं आपलं कारलं परतून झालं आहे. तर आपण हे काढून घेऊया साईडला. अजून काही उपयुक्त टिप्स सांगत आहे. कारल्याला मीठ लावून 10 मिनिटं ठेवल्यानंतर हाताने हलकेसे पाणी पिळून काढले तर कडूपणा अजून कमी होतो. मी अगोदरच्या रेसिपीमध्ये पण तुम्हाला दाखवलं आहे. आपण त्याच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू. त्याच तेलामध्ये जिरे मोहरी टाकूया. छान असे परतून घेऊया तडका मारून.
आणि हा मसाला आपण जो दळून घेतला होता कच्चा, तो छान असा परतून घ्यायचा, त्याचे कच्चे पण जाईपर्यंत. कोथिंबीर ॲड करूया थोडीशी आणि मसाला टाकून छान असं परतून घेऊया. हा मसाला परतेपर्यंत मी तुम्हाला आणखीन काही टिप्स सांगणार आहे. हळद आधीच लावा. कापलेला कारल्याला थोडी हळद आणि आधी लावली तर रंग छान येतो आणि कडूपणा कमी होतो. बेसन वापरू शकतात. भाजी करताना 1 चमचा बेसन घातल्यास भाजी थोडी कुरकुरीत आणि चविष्ट लागते. ह्या टिप्स आहे, नक्की ट्राय करा भाजी बनवताना. आणि आता ही भाजी मी जशी दाखवली तशीच बनवून बघा, खूप छान लागते. यामध्ये आपण थोडेसे धना जिरा पावडर टाकूया. हे घरचे मसाले आहे आमचे. लाल तिखट, थोडासा मालवणी मसाला आणि थोडासा गरम मसाला. हे घरगुती मसाले आहे आणि थोडीशी चिंचेचं पाणी, चटणी. ही चिंचेची चटणी घरगुती बनवून ठेवलेली आहे, ती आपण टाकूया त्याच्यात आणि छान असं परतून घेऊया मसाला तेल सुटेपर्यंत, त्याने कच्चे पण जाईपर्यंत. कारलं जास्त शिजवू नका, कारण कारलं जास्त शिजवलं तर मऊ पडतं. त्यामुळे मध्यम आचेवरच शिजवा आणि मसाले शेवटीच घाला. आणि जर कडूपणा जास्त वाटत असेल तर चिमूटभर साखर किंवा गूळ घालू शकतात. आपला हा छान मसाला परतला आहे तेल सुटेपर्यंत. त्याचं कच्चे पण गेलं पाहिजे तेवढा मसाला परतवायचा. त्यात थोडंसं आपण पाणी ॲड करूया आणि त्याला छान असं शिजवून देऊया. आणि हा मसाला छान असा शिजला की त्याच्यामध्ये एक एक करून कारल्याच्या स्लाईस सोडून देऊया आणि त्याही छान अशा मसाला त्याच्यामध्ये मुरेपर्यंत शिजून घेऊया. मसाला त्यात छान असा मुरला की टेस्ट खूप छान लागते. आणि तसेही कारल्याचे काही बेनिफिट सांगते. कारलं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे डायबिटीज असणारे खूप उपयोगी आहे. वजन कमी करण्यासाठी मदत करते. कारल्यामधील कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी चांगले आहे. पचन सुधारते. कारलं पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ ठेवण्यास मदत करते. कारल्याचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते आणि त्वचा निरोगी राहते. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने कारल्याच्या भाज्या आहे. कडू लागते म्हणून खायचं नाही असं नाही. वेगवेगळ्या ट्रिक वापरून वेगवेगळ्या रेसिपीज बघून तुम्ही कारल्याची भाजी, कारलं आपल्या आहारामध्ये ठेवू शकतात. खूप चांगले बेनिफिट्स आहे, नक्की ट्राय करा. कारलं खाल्ल्याने पिंपल्स आणि त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. हे छान असं आपलं चमचमीत कारलं मसाला तयार झालेला आहे, नक्की ट्राय करा. तर फ्रेंड्स, आपली झटपट आणि चविष्ट कारल्याची भाजी तयार आहे. ही भाजी पोळी, भाकरी किंवा डाळ भातासोबत खूप छान लागते. आणि मी कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी ज्या टिप्स सांगितल्या त्या नक्की ट्राय करून बघा आणि ह्याप्रमाणे रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझी नवीन रेसिपी आल्यास अपलोड केल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत